तुला जे विचारलं होतं त्याबद्दल विचार केलास का? अगं तू उत्तर देणार होतीस ना, काय विचार केलास? कसला विचार आहे? झालं, घरात काहीतरी नवीन घडामोडी घडतायत म्हणून मागचं सगळं काही विसरून गेलीस वाटतं. स्थळ बघितलं होतं ना तुझ्यासाठी, तू विचार करणार होतीस आणि तुझा होकार कळवणार होतीस. काय झालं त्याचं? अमृता, अमृता, मी तुझ्याशी बोलतीये. आई, मला हे लग्न नाही करायचं. काय? आलं का बंधुप्रेम उफाळून? टोमणे सुरू झाले तुमचे. आता ह्यात काय टोमणं? म्हणजे जेव्हा राजकुमार घरात नव्हता तेव्हा तुझ्याकडे खूप चांगली संधी होती. ऑफिसमध्ये आणि घरी स्वतःचं महत्त्व वाढवायची, स्वतःची एक जागा बनवायची. पण तू काय केलंस? सगळा वेळ वाया घालवला, सगळा टाइम वेस्ट केलास दुसऱ्यांचं काम करण्यात. आणि आता काय, आला राजकुमार परत घरात. मग तो घरी आला तर प्रॉब्लेम काय? नाही, मला प्रॉब्लेम नाहीये, पण नील मेहंदळे तुझं या घरातलं महत्त्व आणखी कमी होणार. म्हणजे आधीच नाहीये, ते आणखी कमी होणार. तुला कळतंय का? राजकुमार मेहंदळे म्हणजे मेहंदळेंचा मोठा मुलगा घरात परत आलाय, ज्याने सगळ्यात आधी बिझनेसमध्ये पाऊल टाकलं. बिझनेस कसा चालवायचा यावर स्टडी केलं, फ्युचर प्लॅनिंग केलं. कंपनीला मोठं करण्यामध्ये त्याचाही वाटा आहे. आणि तोच माणूस म्हणजेच राजकुमार मेहंदळे परत आलाय घरात. अच्छा, तुझा नवरा आता आलाय म्हणून तुझा विचार बदललायस का तू? नाही आई, मी आधी होकार देऊन आता जर नकार देत असते तर असा विचार करणं योग्य ठरलं असतं. पण माझा निर्णय ठाम आहे, मला हे लग्न नाही करायचं. हे बघ अमृता, मला कळतंय राजकुमार आता परत आलाय आणि तू खूप चांगलं वागतोय. तेच, त्याच्या या चांगल्या वागण्याला भुलू नकोस. तो असाच वागत राहणार नाहीये. हे सगळं चाललंय ना ते अळवावरचं पाणी आहे. राजकुमारवर विसंबून राहू नकोस अमृता. मी त्यांच्यावर अजिबात विसंबून राहत नाहीये. मी त्यांना अजून स्वीकारलेलं सुद्धा नाहीये. पण माझं हे ठरलंय की मला हे लग्न नाही करायचं. ऐश्वर्या, मला एक खरं सांग, तू घाबरलीस का? म्हणजे राजकुमार दादा परत आला, तो कामाचा भार आता परत सांभाळेल आणि तुला बिझनेसमधून एकदम हलक्यात बाहेर फेकेल, याची भीती वाटते का तुला? व्हेरी सॅड ऑफ यू नील, तुला कळतच नाही. म्हणजे पहिले तर असं अलगद उचलून मला कोणी बाहेर करू शकत नाही. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.